हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नॉलेज हब. आज आपण 2023चा इंग्लिशचा बोर्ड पेपरचं सॉल्युशन बघणार आहोत फ्रेंड्स. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे डू ॲज डायरेक्टेड. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे आपला कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड बाय युझिंग कम्प्लीट करेक्ट लेटर्स. तर आपल्याला इथं फर्स्टली दिसत आहे फ्रेंड्स की फर्स्ट वर्ड आहे पीपल. पीपलमध्ये आपल्याला ओ टाकून वर्ड कम्प्लीट करायचा होता. देन आहे मॅचमध्ये सी टाकायचा होता. हाऊसमध्ये एस आणि अडल्टमध्ये यू टाकून आपल्याला तो वर्ड कम्प्लीट करायचा होता फ्रेंड्स. ओके. देन आहे सेकंड पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर आपल्याला फर्स्टली येणार इथं डिस्कस, देन लीडर, थर्ड इज प्रेझेंट अँड फोर्थ इज सर्वाइव्ह. देन आपला सेकंड क्वेश्चन आहे लाईट, लॉयल, लक अँड लार्ज. तर इथं आपल्याला फर्स्टली येणार आहे लार्ज, देन सेकंड लाईट, थर्ड लॉयल अँड फोर्थ लक येणार आहे. ओके. यानुसार आपल्याला ते अल्फाबेटिकली येणार आहेत. देन आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. इथं काय वेल आय विश युअर लक सेट सीताराम. तर फ्रेंड्स आपल्याला इथे दिसत आहे की आपल्याला हा डब्ल्यू हा कॅपिटल काढायचा होता आणि देन डबल इन्व्हर्टेड कॉमा अँड आय नंतर आय कॅपिटल काढायचा आहे आणि आय नंतर क्वेश्चन मार्क बिकॉज तिथं क्वेश्चन विचारलेला आहे म्हणून अँड डबल इन्व्हर्टेड कॉमा अँड सेट सीताराम नंतर फुल स्टॉप. ओके. देन व्हॉट्स युअर नेम लिटल वन आस्क द टीचर. आपल्याला इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा येणार आहे आणि लिटल वन नंतर येणार आहे क्वेश्चन मार्क आणि आपला आस्क द टीचर नंतर येणार आहे फुल स्टॉप. ओके. देन आहे फ्रेंड्स मेक युअर वर्ड्स मिनिमम ऑफ 3 letters each युझिंग द लेटर इन द वर्ड. म्हणजे आपल्याला एक शब्द दिलेला आहे फ्रेंड बेंच मार्क. बेंच मार्क वरून आपल्याला 4 वर्ड बनवायचे होते. त्यामध्ये मिनिमम 3 वर्ड असले पाहिजे, 3 लेटर असले पाहिजे. तर असं आपल्याला वर्ड बनवायचा होता. तर इथं आपण बनवलेला आहे मार्च, मार्क, बेंच, चार्म, केम, आर्म पण बनवू शकतो आपण. ओके. या प्रकारे बनवायचे होते वर्ड्स. देन आहे फ्रेंड आपला फिफ्थ क्वेश्चन राईट द रिलेटेड वर्ड शोन ॲज शोन इन द एक्झाम्पल. म्हणजेच काय तर इथं आपल्याला एक जसं स्कूल रिलेटेड दिलेलं आहे तर इथं आपल्याला वर्ड कम्प्लीट करायचे होते. स्कूलमध्ये आपण काय बघतो ब्लॅकबोर्ड असते, क्लास असते, स्टुडंट्स असतात, टीचर्स असतात, फेमस असते स्कूल. ओके. देन आहे आपला क्वेश्चन 6. क्वेश्चन 6 मध्ये काय फ्रेंड complete the word chain of verbs, add your words each beginning with the last letter of a previous word. म्हणजेच काय एक वर्ब दिलेला आहे तिथे तुम्हाला एक वर्ब दिलेला आहे थिंक. तर थिंकचं लास्ट एंडिंग आहे आपली के. तर के वरून सुरू होणार एक वर्ब आपल्याला इथं लिहायचं होतं फ्रेंड्स. जसं आपण लिहिलं इथं कीप, प्ले, एल अँड लर्न असं. ओके. देन आहे आपला फ्रेंड डू ॲज डायरेक्टेड. म्हणजेच काय अटेम्प्ट एनी वन क्वेश्चन. तर या दोनपैकी तुम्हाला एक अटेम्प्ट करायचा होता. तर मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग फ्रेज टू लुक आफ्टर. म्हणजे टू लुक आफ्टर हे फ्रेज यूज करून तुम्हाला एक सेंटेन्स मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं होतं. तर नर्स वर्क टायरलेसली टू लुक आफ्टर हर पेशंट्स. हे आपण इथे एक सेंटेन्स बनवलेलं आहे फ्रेंड्स. देन ॲड अ क्लॉज. सेकंड आहे ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. एक सेंटेन्स आहे फ्रेंड इथे आय सिलेक्टेड 3 poems. तर आय सिलेक्टेड 3 poems विच आय विल डिसाइड ॲट द फॅमिली गॅदरिंग. हे आपण एक मिनिंगफुली त्याच्या पुढे सेंटेन्स तयार केलं. क्लॉज म्हणजे काय असतं की उपवाक्य, एखादं उपवाक्य जोडून एखादा सेंटेन्स मिनिंगफुली तयार करणं म्हणजे याला आपण क्लॉज ऍड करणंच म्हणतो. देन आहे फ्रेंड सेकंड अटेम्प्ट एनी वन, ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स, मेक अ न्यू वर्ड. म्हणजेच काय इथे आपल्याला करेजचा करेज, इनकरेज आपण इथे ऍड केला आणि एक नवीन वर्ड बनवला आणि वंडरला वंडरफुल असा एक नवीन एक वर्ड बनवला. देन आहे फ्रेंड आपला मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. म्हणजे आपल्याला करेजचा आणि वंडरचा वाक्यात उपयोग करायचा होता फ्रेंड्स. शी शोड ग्रेट करेज ऑन स्टेज. आय वंडर व्हॉट्स फॉर डिनर. हे आपण 2 सेंटेन्स इथे बनवलेले आहे फ्रेंड. ओके. देन आहे फ्रेंड्स आपला रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. सेक्शन सेकंड आहे फ्रेंड आपला. तर यामध्ये आपल्याला ट्रू आणि फॉल्स लिहायचे होते. तर यामध्ये आपण बघू शकतो फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज ट्रू, थर्ड इज फॉल्स अँड फोर्थ इज फॉल्स. ओके. देन आहे आपला क्वेश्चन नंबर A2 मध्ये आपल्याला एक वेब डायग्राम आहे कॅरेक्टर्स इन द पॅसेज. त्यामध्ये जे हे कॅरेक्टर्स आहेत प्लेसेसमध्ये ते आपल्याला लिहायचे होते. मिसेस भूषण, स्वीपर, कमल किशोर, मिसेस श्रीवास्तव हे आपल्याला इथे दिलेले कॅरेक्टर्स होते ते आपण इथे लिहिले फ्रेंड्स. नंतर आहे आपला A3 कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय युझिंग करेक्ट फॉर्म ऑफ द फ्रेजेस फ्रॉम द ब्रॅकेट. आपल्याला ब्रॅकेटमध्ये ना फ्रेंड्स काही फ्रेजेस दिलेले आहेत. त्या फ्रेजेस आपल्याला या सेंटेन्समध्ये यूज करायच्या होत्या. देअर इज अन ओल्ड शिव टेम्पल ॲट द एंड ऑफ विलेज. द ट्रॅव्हलर्स टू सेट अर्ली इन द मॉर्निंग आउट फॉर द टूर. हे काही सेंटेन्स आपल्याला इथे दिलेले आहेत ते आपण तिथं ऍड करता येईल फ्रेज. येस्टरडे द पीपल इन द पॉप्युलर कॉलनी टू कंप्लेन ऑफ इरेग्युलर सप्लाय ऑफ वॉटर इन द एरिया. हे आपण इथं ऍड केलं फ्रेंड.
देन आहे द फॉर्मर लेफ्ट हिज आर्म इन सर्च ऑफ अ लॉस्ट काव. हे इथं इन सर्च ऑफ दिलेलं आहे, इन सर्च ऑफ पण इथे टाकलं. देन आहे फ्रेंड आपला A4 क्वेश्चन, मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू समथिंग शॉपिंग. इथं काय म्हणते पिक आउट द इन्फिनेटिव्ह. इन्फिनेटिव्ह काय असते फ्रेंड, जे वर्ब सोबत आलेलं असते त्याला आपण इन्फिनेटिव्ह म्हणतो असतो. तर इथं काय आलेलं आहे, डू एक वर्ब आहे आणि वर्ब सोबत आलेलं आहे टू डू, म्हणजे हे काय होणार आहे आपलं इन्फिनेटिव्ह होणार आहे. ओके. देन आहे आय हर्ड अ कंप्लेंट. बिगिन सेंटेन्स विथ अ कंप्लेंट, म्हणजे आपल्याला सेंटेन्स अकम्प्लीट पासून सुरू करायचं होतं. ओके. तर आपण इथे कम्प्लीट करू शकतो की अ कंप्लेंट वॉज हर्ड बाय मी. ओके, असं सेंटेन्स इथे बनू शकते. ओके फ्रेंड्स, देन आहे आपलं डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग अँड वाय. तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आवडते का, आणि आवडत असेल तर का आवडते, तुम्हाला इथं पर्सनल रिस्पॉन्स मध्ये लिहायचं होतं फ्रेंड्स. ओके. ओके. देन आहे आपला बी क्वेश्चन. बी मध्ये B1 आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, म्हणजेच काय की तुम्हाला कोणी कोणास म्हटले हे तुम्हाला हू सेड टू हुम इथे लिहायचं होतं फ्रेंड्स. ओके. तर इथे काय, मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन द स्कूल. रायटर सेड टू मीना. देन आहे सेकंड, नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर. मीना सेड टू रायटर. हे आपल्याला या पॅराग्राफ मध्ये दिसत आहे. ओके. देन आहे B2 क्वेश्चन. B2 क्वेश्चन मध्ये काय, डिस्क्राइब्स मीना कॅरेक्टर. तर मीनाचं कॅरेक्टर आपल्याला इथे डिस्क्राईब करायचं होतं फ्रेंड्स. ओके. मीना वॉज अ LIC ऑफिसर. शी फॉर एव्हर अनहॅपी, म्हणजे ती कधी अनहॅपी असायची. शी नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन द एनी टॉपिक, म्हणजे कोणत्या टॉपिकवर बोलायसाठी तिच्याकडे कोणताच पॉझिटिव्ह पॉईंट नव्हता. कधी पण ती निगेटिव्ह विचार करायची, असं आपल्याला त्यावरून डिस्क्राईब करता येते फ्रेंड्स. देन आहे क्वेश्चन B3 मध्ये काय, फाइंड फ्रॉम द पॅसेज द अँटोनिम्स ऑफ बॅड. बॅडचं काय होणार आहे फ्रेंड, आपल्याला इथे गुड आलेलं आहे. देन हॅपीचं अनहॅपी आलेलं आहे. नेव्हरचं ऑलवेज आलेलं आहे. आणि ऑप्टिमिस्टिकचं ग्लूम आलेलं आहे. ओके. देन आहे डू ॲज डायरेक्टेड. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. तर आपल्याला मेक इट एक्सक्लामेटिव्ह, म्हणजे असं एक्सक्लामेटिव्ह बनवायचं होतं. अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज, असं आपण इथं बनवू शकतो. इथं फ्रेंड आपल्याला एक्सक्लामेटरी मार्क्स कधीच द्यायचं विसरायचं नसते, मोस्ट इम्पॉर्टंट असते ते. ओके. देन मीना इज अन LIC ऑफिसर. फ्रेम द WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ऑफ अन आन्सर. ॲज अन आन्सर म्हणजेच काय, तर अंडरलाईन पार्ट आपल्याला ॲज अ आन्सर म्हणून मिळालं पाहिजे, असं आपल्याला क्वेश्चन यामध्ये बनवायचं आहे. तर हु इज मीना, मीना इज अ LIC ऑफिसर, असं आपण इथं बनवू शकतो फ्रेंड. ओके. देन इफ यू हॅव अ फ्रेंड लाईक मीना, व्हॉट वुड बी युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स हर. म्हणजे तुमच्याकडे जर तुमच्याजवळ जर अशीच एखादी मैत्रीण असेल मीनासारखी, जी कधी पण निगेटिव्ह ॲटिट्यूड ठेवते, तर तुमचं तिच्याबद्दल ॲटिट्यूड कसं असणार आहे, किंवा तुम्ही तिच्यासोबत कसं वागाल, कसं बोलाल, तिला कसं समजून घ्या, हे तुम्हाला इथं तुमचं पर्सनली ओपिनियन इथं लिहायचं आहे फ्रेंड्स. ओके. देन आहे फ्रेंड आपला सेक्शन 3 पोएट्री सेक्शन. पोएट्री सेक्शन मध्ये क्वेश्चन नंबर 3 आहे आपला, चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट्स अँड कम्प्लीट द सेंटेन्स. आपल्याला ब्रॅकेटमध्ये काही आपल्याला वर्ड दिलेले आहेत, ते वर्ड आपल्याला या सेंटेन्स मध्ये यूज करायचे आहे फ्रेंड, जे आपल्याला या पोएट्रीमध्ये आलेले पोएम मध्ये आलेले असतील. ओके. देन आहे आपला A2 क्वेश्चन. A2 क्वेश्चन मध्ये काय, द गर्ल ऑन द बस वॉज लवली गर्ल. शी वॉज अ लवली गर्ल अँड विथ अ सिल्क हेअर. हे आपण इथे तिचे काही कॅरेक्टर्स इथं आहेत दिलेले, ते आपण इथं लिहित आहोत. अँड द गर्ल ऑन द बस हॅड 1 लेग अँड वोर अ क्रच. म्हणजेच काय, तिने क्रच म्हणजे कुबडी घेतलेली होती आणि तिला एकच पाय होता. ओके. अँड राईट अ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. आपल्याला इथे एक्स्ट्रॅक्ट मधून आलेले काही रायमिंग वर्ड लिहायचे होते, हेअर, फेअर, माइन, वाईन असे. ओके. देन आपला B क्वेश्चन आहे, अप्रिसिएशन ऑफ द पोएम. पोएमचं अप्रिसिएशन आपल्याला इथं लिहायचं होतं. इथं आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत. या पोएमचं आपल्याला टायटल लिहायचं होतं, द टीनेजर्स प्रे. आपल्याला दिलेलं आहे. नेम ऑफ द पोएटचं नाव आहे जे मोर्से, तेही इथे लिहायचं आहे. राईम स्कीम आहे आपल्याला इथे राईम स्कीम दिलेली आहे. AABBCC म्हणजेच काय, तर मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस, सी, मी, वे, डे, अशा प्रकारचं आपल्याला इथं लिहायचं होतं. देन आहे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच मध्ये काय येणार आहे, तर इथं आहे दिलेलं हे हेल्प लॉर्ड टू जस्ट सी नो वेन टेम्पटेशन कम्स माय पे. इथं आपल्याला पर्सोनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच दिलेलं आहे, ते आपल्याला इथे लिहायचं होतं फ्रेंड्स. ओके. पर्सोनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच मध्ये काय असते, तर चेतना गुणोक्ती अलंकार. म्हणजेच काय की एखादी निगेटिव्ह वस्तू जेव्हा आपण एखादी नॉन लिव्हिंग वस्तू जेव्हा लिव्हिंग असल्यासारखं आपल्याला भास होतो, तेव्हा आपण या चेतना गुणोक्ती अलंकाराचा वापर करत असतो फ्रेंड्स. तर इथे
पर्सनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच येणार आहे. देन आहे थीम अ सेंट्रल आयडिया 2 to 3 लाईन्स, म्हणजेच आपल्याला 2 ते 3 ओळीमध्ये आपलं पर्सनल ओपिनियन द्यायचं होतं फ्रेंड्स. ओके. देन आहे सेक्शन नंबर 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये इथे क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला एक अनसीन पॅसेज आहे फ्रेंड्स, त्यावरून आपल्याला इथे क्वेश्चनचे आन्सर लिहायचे होते. तर इथे क्वेश्चन नंबर 1 मध्ये येणार आहे सचिन वॉज बॉर्न इन on 24 April 1973. Sachin is a devotee of a deity Ganesha. He was trained under the able of guidance of Ramakant Achrekar sir, and he made a debut on 15th November 1989. Okay. Then आपला A2 क्वेश्चन आहे अवॉर्ड्स ऑफ सचिन रिसीव्ड ड्युरिंग हिज क्रिकेट करिअर. सचिन तेंडुलकरला जे अवॉर्ड्स आतापर्यंत मिळालेले आहेत ते सर्व इथं आपल्याला मेन्शन करायचे होते. जसं पद्मविभूषण अवॉर्ड आहे, भारतरत्न आहे, पद्मश्री आहे, अर्जुन अवॉर्ड्स आहे, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड आहे, हे इथं मेन्शन करायचे होते. ओके. देन आहे A3 क्वेश्चन आहे मॅच द सिनोनिम्स. सिनोनिम्स आपल्याला इथं लिहायचे होते. तर आपल्याला डेब्यूट म्हणजेच काय असते, फर्स्ट परफॉर्मन्स, हे आपल्याला माहितच आहे फ्रेंड्स. देन आहे आपलं रिसीव्ह मध्ये आपल्याला काय येईल, रिसीव्ह म्हणजेच गॉड, फॉर्मर म्हणजे प्रिव्हियस, अँड डीईटी म्हणजे गॉड. ओके. देन आहे आपला क्वेश्चन डू ॲज डायरेक्टेड. ही मेड हिज डेब्यूट, मेक अ सिम्पल फ्युचर टेन्स. फ्रेंड्स आपल्याला माहित आहे सिम्पल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस शॉल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, असा फॉर्म्युला आहे आपला. तर या प्रकारे हा फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला इथे सेंटेन्स कम्प्लीट करायचा आहे. ओके. देन आहे ही रिसीव्ह द अर्जुन अवॉर्ड, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. तर इथे क्वेश्चन टॅग काय होणार आहे, डिडंट ही. ओके. देन आहे क्वेश्चन डू यू लाईक प्ले गेम्स अँड व्हाय. जर तुम्हाला गेम खेळायला आवडतात आणि का आवडतं ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ओके. देन आहे फ्रेंड्स रीड द पॅसेज गिवन इन अ क्वेश्चन नंबर 4 अँड राईट द समरी ऑफ इट. सजेस्ट द सुटेबल टायटल टू युअर समरी. म्हणजेच काय, तुम्हाला इथे समरी लिहायची आहे आणि त्या समरीला तुम्हाला एक टायटल पण द्यायचं आहे फ्रेंड्स. आणि समरी म्हणजेच काय असते की तुम्हाला जे पॅरामध्ये दिलेलं आहे त्याचं शॉर्ट मध्ये तुम्हाला इथे लिहायचं आहे, शॉर्ट पॅराग्राफ करून. ओके. देन आहे फ्रेंड्स लेटर रायटिंग. लेटर रायटिंग मध्ये मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि ते तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला लेटर रायटिंग फॉर्मल आणि इनफॉर्मल कसं लिहायचं हे तुम्हाला समजून जाईल त्यावरून. तर तुम्हाला इथे काय म्हटलेलं आहे, इमॅजिन युअर आनंद और आनंदी जाधव. इथं तुम्हाला नाव दिलेलं आहे. यू हॅव रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स. म्हणजे 2 पैकी एक तुम्हाला लेटर इथे लिहायचं आहे फ्रेंड्स. ओके. तर तुम्ही ते लिहू शकता. काय पॉईंट आहे आपला, इन्फॉर्मल लेटर टू लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट अँड राईट अ लेटर टू युअर फादर आस्किंग परमिशन टू जॉईन द ट्रिप. मेक यूज ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स, ड्युरेशन, टोटल कॉस्ट, अकोमोडेशन, वर्थ सीइंग प्लेसेस, ॲड युअर ओन पॉईंट्स. म्हणजेच काय की तुम्ही हे पॉईंट्स पण यूज करू शकता आणि तुम्ही स्वतःचे काही पॉईंट्स पण तिथं ऍड करू शकता फ्रेंड्स. आणि फॉर्मल लेटर कोणाला लिहायचं आहे, लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट, राईट अ लेटर टू ऑफिसर ऑफ इनचार्ज, टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा, आस्किंग फॉर कन्सेशन इन द एंट्री फीज, अकोमोडेशन डिटेल्स, फूड फॅसिलिटी अँड प्रोव्हिजन फॉर द ऑनलाईन बुकिंग. याबद्दल तुम्हाला त्यांना विचारायचं आहे, तर तुम्ही फॉर्मल लेटर पण लिहू शकता फ्रेंड्स. ओके. देन आहे फ्रेंड्स आपल्याला B1 आणि B2 क्वेश्चन डायलॉग रायटिंगचा. ओके. B1 मध्ये काय की आपल्याला जंबल सेंटेन्सेस दिलेले आहेत, काही प्रिपेअर डायलॉग फ्रॉम अ जंबल सेंटेन्सेस. म्हणजे काही जंबल सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि त्यावरून तुम्हाला एक प्रॉपर कन्व्हर्सेशन लिहायचं आहे फ्रेंड. तर आपल्याला फॉर एक्झाम्पल सपोज राम सेड विच इज युअर फेवरेट गेम, देन श्याम सेड ऑफकोर्स कबड्डी, अँड देन अगेन राम सेड हॅव यू बीन अवॉर्डेड इन दिस गेम, देन अगेन श्याम सेड येस आय हॅव गॉट सम अवॉर्ड्स. तर अशा प्रकारे आपण जंबल सेंटेन्सेसला एक रेग्युलरली आपण तिथे लिहून एक आपण डायलॉग प्रिपेअर करू शकतो फ्रेंड्स. देन आय कम्प्लीट द डायलॉग. अनिल सेड विच इज युअर फेवरेट बुक. Sunil said Rich Dad Poor Dad. Anil again said what type of book it is. Then Sunil said this book is about financial knowledge and how to invest our money, how to convert our money. या प्रकारे आपण इथे लिहू शकतो फ्रेंड्स. ओके. Then write a dialogue between Ram and Shyam on the given theme. Minimum 3 meaningful exchanges. Importance of education. Why education is important हे आपल्याला इथे समजून सांगायचं आहे फ्रेंड राम आणि श्यामच्या कन्व्हर्सेशन मधून. ओके. देन आहे आपला B2 क्वेश्चन ड्राफ्टिंग अ स्पीच. Prepare a speech on a health and diet. You may use your following points. You may use following points, and you can add also your own points. Okay. Health is wealth. Good health depends on the regular exercise and balanced food. We are what we eat.
या प्रकारे हे पॉईंट्स आपण यूज करू शकतो. आणि काय आपल्याला स्टार्टिंग करायचे आहे हॅलो, गुड इव्हनिंग, गुड मॉर्निंग, स्पीच जसं आपण स्टार्टिंग करतो तसं, आणि आपल्याला खाली लिहायचं असते थँक्यू. या प्रकारे आपल्याला लेटर रायटिंग या प्रकारे आपल्याला स्पीच रायटिंग लिहायची असते. देन आहे फ्रेंड्स इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये काय असते तर A1 मध्ये आपल्याला नॉन व्हर्बल टू व्हर्बल क्वेश्चन असतो. म्हणजेच काय तुम्हाला एक वेब डायग्राम दिली जाईल आणि त्यावरून तुम्हाला एक पॅराग्राफ बनवायचा असतो. ओके, त्यामध्ये जे जे पॉईंट्स आलेले आहेत ते पॉईंट्स यूज करून. ओके, तर इथं एंटरटेनमेंट म्हणजेच काय तर आपण कम्प्युटरवर आपण काही व्हिडिओज बघू शकतो किंवा काही न्यूज बघू शकतो एक्सेट्रा एक्सेट्रा. देन DVDs असतात आपल्याकडे, देन व्हिडिओ गेम्स असतात, रेडिओज असतात. रेडिओ कसे असतात तर ऑडिओ असतात, CD प्लेअरमध्ये ऑडिओ असतात, आयपॉडमध्ये ऑडिओ असतात, टेलिव्हिजन म्हणजे TV मध्ये काय असतं तर ऑडिओ आणि व्हिज्युअल दोन्ही पण असतात, कम्प्युटरमध्ये काय असतं तर ऑडिओ व्हिज्युअल असतात, सिनेमामध्ये पण ऑडिओ व्हिज्युअल असतात, DVDs मध्ये ऑडिओ व्हिज्युअल असतात, व्हिडिओ गेम्समध्ये पण व्हिज्युअल असतात. हे आपण इथे मेन्शन करू शकतो फ्रेंड्स. ओके, देन आहे आपला व्हर्बल टू नॉन व्हर्बल. व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये काय असते तर आपल्याला एक पॅराग्राफ दिलेला असतो आणि त्या पॅराग्राफ वरून आपल्याला एक वेब डायग्राम किंवा T डायग्राम बनवायची असते. जसं इथे तुम्हाला एक चार्ट दिसत असेल तर या चार्टमध्ये तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे एका लाईनमध्ये अमीर आणि अनिताचा एज किती आहे, क्लास कोणता आहे, फादर्स ऑक्युपेशन काय आहे, मदर्स ऑक्युपेशन काय आहे, अँड हिज अँड हर क्वालिटीज, हिज अँड हर हॉबीज, हे आपल्याला इथे मेन्शन या प्रकारे करायचं आहे फ्रेंड्स. ओके, देन बी क्वेश्चन आहे एक्सपांड द थिंग. त्यामध्ये काय तर आपल्याला एक रिपोर्ट रायटिंग आहे, रिपोर्ट लिहायचा आहे फ्रेंड. इज ZP स्कूल एनकरेज किड्स टू टेक अप एक्स्ट्रा रिडिंग. म्हणजेच काय की ZP स्कूलच्या स्टुडंट्सने काही एक्स्ट्रा रिडिंगसाठी काही एनकरेज करायसाठी स्टुडंट्सना एक रिपोर्ट लिहायचा आहे. तर मेक यूज ऑफ फॉलोइंग गाईडलाईन्स, हेडलाईन, डेटलाईन, इंट्रो, शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ आणि कन्क्लुजन. या प्रकारे तुम्हाला त्याची पूर्ण आपली एक रिपोर्ट रायटिंग लिहायचे. ओके, देन आपलं डेव्हलप स्टोरी, B2 डेव्हलप स्टोरी. यामध्ये एक आपल्याला स्टोरी दिलेली आहे, स्टार्टिंग दिलेली आहे स्टोरीची आणि ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहे. हिअरिंग अ लॉट अबाउट अ शिवनेरी फोर्ट, अमन अँड हिज फ्रेंड्स डिसाइड टू विजिट इट ऑन देअर वे. म्हणजे आपल्याला इथं स्टार्टिंग दिलेली हे आपल्याला कम्प्लीट करायचे. म्हणजे तुम्ही तिथे काय काय बघितलं, तुम्ही कशाने गेले, तुम्ही तिथे काय काय एन्जॉय केलं वगैरे वगैरे, तुम्हाला सर्व असे पॉईंट्स तिथं लिहायचे आहेत. ओके, देन आहे सेक्शन नंबर 6 स्किल डेव्हलपमेंट. यामध्ये तुम्हाला 5 मार्क्स इझिली मिळून जातात फ्रेंड्स जर तुम्ही इथं व्यवस्थितपणे आपल्याला मदर टंग मध्ये, आपल्याला इथे इंग्लिश वर्ड मदर टंग मध्ये कन्वर्ट करून लिहायचे आहेत. जर तुम्ही ते व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला 5 मार्क्स इझिली मिळू शकतात इथे आणि तुमची पासिंग पण चांगल्या प्रकारे होऊ शकते. ओके, देन आहे क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन. यामध्ये काय तर आपल्याला पहिला शब्द आहे इम्पॉर्टंट म्हणजे काय असते महत्वाचे, सक्सेस म्हणजे काय असते यश, पॅरेंट्स म्हणजे पालक, आणि रूट म्हणजे मार्ग, इमॅजिन म्हणजे कल्पना करणे, रिफ्यूज म्हणजे नकार. आणि खाली बी क्वेश्चन आहे फ्रेंड्स आपल्याला ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस. इथे आपल्याला सेंटेन्स दिलेले आहेत काही, त्यामध्ये आपल्याला आणि टू म्हणजेच कोणतेही 2 सेंटेन्स आपल्याला इथे ट्रान्सलेट करून लिहायचे होते फ्रेंड्स. ओके, काय फ्रेंड्स आपल्याला क्वेश्चन सेंटेन्स, आय सॉ समथिंग हॉरिबल, मी काहीतरी भयानक पाहिले. कुकिंग इज अ सायन्स, स्वयंपाक हे एक शास्त्र आहे. मेक अ स्टडी टाइम टेबल म्हणजे काय अभ्यासाचं वेळापत्रक बनवा. ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली, तो सर्वात प्रभावीपणे बोलला. हे आपल्याला काही सेंटेन्सचे आपल्या मदर टंग मध्ये कन्वर्ट करायचे होते फ्रेंड्स. देन ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स, प्रोवर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे काय तर तुम्हाला काही इडियम्स दिलेले आहेत खाली, तर ते तुम्हाला तुमच्या मदर टंग मध्ये कन्वर्ट करायचे होते. तर काय फ्रेंड्स पहिलं सेंटेन्स, सर्व्हिस टू मॅन इज अ सर्व्हिस टू गॉड. म्हणजेच काय मानव सेवा हीच देवाची सेवा आहे किंवा माणसाची सेवा हीच म्हणजेच देवाची सेवा. सेकंड आहे ॲज यू सो शॉल यू रीप. म्हणजेच काय जसे पेरावे तसे उगवे, म्हणजे जे तुम्ही पेराल तेच उगवेल. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अँड थँक्यू.